मागील अनेक वर्षांपासून वसई विरार परिसरामध्ये सुसज्ज असं पालिकेचं हॉस्पिटल नाही, पण मागील 4 वर्षात 2 वेळा पालिकेचं हॉस्पिटलचं भूमिपूजन झालेलं आहे। आपण जर बघितलं ती काल जे आहे आचोळे हॉस्पिटल आचोळे परिसरामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं ओपनिंग पालिकेने केलं आणि नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालं। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जे आहे 3 वर्षापूर्वी असंच एक भूमिपूजन झालं होतं। आचोळेचा सर्वे नंबर 6 होता आणि भूमिपूजनाची पाटी अजूनही तशीच आहे। जी आहे 19 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन झालं होतं आणि त्याचा फलक देखील अजून इथे आहे। असं असताना जर 2 ते 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं होतं तर पालिकेने काल हा नव्यानं उद्घाटनाचा घाट घातला का आणि कोणाच्या सांगण्यावरून घातला हा सवाल उपस्थित झालेला आहे। जर 3 वर्षापूर्वी इथं भूमिपूजन झालं होतं मग 3 वर्ष सरकारने किंवा पालिकेने काय पावलं उचलली, कारण इथे ही जागा अशीच ओस पडलेली आहे। इकडे पोलिसांनी जे आहे गाड्या पार्किंग करून ठेवलेल्या आहेत। मग 3 वर्षात हॉस्पिटल झालं नाही। लोकांचं आता म्हणणं असं आहे ठीक आहे काल तुम्ही उद्घाटन केलं ते तरी होणार का, आणखीन 3 वर्षांनी आणखीन कुठला तरी मुख्यमंत्री चेंज होणार आणि पुन्हा तिकडे वेगळी पार्टी लागणार। एकीकडे आम्हाला हॉस्पिटल नाही परंतु अशी भूमिपूजन दाखवून गाजर दाखवू नका अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांनी केलेली आहे। केवळ भूमिपूजन आम्ही किती वर्ष बघायचं आणि किती वर्ष हॉस्पिटलची वाट पाहायची आणि किती वर्ष खासगी हॉस्पिटलांचे खिसे भरायचे असा सवाल जे आहे आता सर्वसामान्य वसईकर करतात। काल भूमिपूजन झालं पण आता तरी लवकरात लवकर इथे सुसज्ज हॉस्पिटल व्हावं हीच प्रांजळ मागणी जी आहे वसई विरारकरांची आहे। क्या प्रतिक्रिया? मुझे तो हंसी आ रही है। 3 साल पहले एक बार और भी यहाँ पर हम लोग बड़ी खुशी मनाए थे कि यहाँ पे उद्घाटन होने जा रहा है। अभी हम लोगों को मरने से थोड़ा बचने की संभावना बढ़ रही है, क्योंकि यहाँ से रास्ते में जाते जाते तो आधे से ज़्यादा पेशेंट मर ही जाते हैं। तो हम लोगों को बड़ी खुशी हुई थी चलो उद्घाटन हो रहा है तो शायद हॉस्पिटल बन जाए, यहाँ के लोगों को वसई विरार के लोगों को सुविधा मिल जाए। लेकिन आज तक कुछ हुआ नहीं। वापस से फिर आज उद्घाटन होने जा रहा है और क्या होने वाला है ये तो भगवान ही जाने। फिर वही बैनर, वही व्हाट्सएप, वही फेसबुक, वही टीवी, वही चैनल, सब कुछ वही होने वाला है ऐसा मुझे लग रहा है। अगर ना हो तो हम भगवान से प्रार्थना करते हैं कि जल्दी से जल्दी हॉस्पिटल तैयार हो जाए और हमारे यहाँ के लोगों को अच्छी से अच्छी सुविधा मिल सके, लोग मरने से बच सके, यही हम भगवान से प्रार्थना करते हैं। और यहाँ के अधिकारियों से भी प्रार्थना करते हैं कि आप जो उद्घाटन कर रहे हो उसको मूर्त रूप दो। उद्घाटन करके सिर्फ बोर्ड लगा के, बैनर लगा करके आप यहाँ से निकल मत जाना। यहाँ के लोगों को बड़ी आशा है। हमारी यहाँ पे जो सरकार अभी बनी है उन्होंने, मैंने सुना है कि 250 करोड़ रुपया दिया है, तो उस 250 करोड़ रुपए का सदुपयोग हो, वो पेपर में ही ना रह जाए, ऐसी मेरी इच्छा है। आप लोगों से यही प्रार्थना है, बाकी ये भगवान के हाथ में। राजकारण सुरू आहे सर। राजकारण असं काय नाही, आमच्या शासनाने 250 कोटी वसई विरार जनतेसाठी एक चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी हे पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आनंदात आहोत, कारण हे आमचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नांनी हे सगळं अंमली झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते हॉस्पिटल आपल्याला आज ओपनिंग होत आहे। प्रॉब्लेम फक्त इतकाच होता, याच्यामध्ये 2021 मध्ये देखील अशाच पद्धतीचं महानगरपालिकातर्फे हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं होतं 200 बेडचं, परंतु आज तुम्ही बघता ही जागा या साईडला अजूनपर्यंत ती खंडरच झालेली आहे। हर वेळेला असं होतं की टेंडर निघतं आणि इकडचे जे आयुक्त किंवा इकडचे जे जिल्हाधिकारी हे पुढे नेत नाही आहे, जे लोकार्पण द्यायला पाहिजे, लोकांपर्यंत जी आज सुविधा दिली पाहिजे ते होतच नाही आहे। सुविधा आणि सगळे हॉस्पिटल्स हे कागदवरतीच राहतात, ह्याचं फक्त दुःख आहे आम्हाला। आज उद्घाटन होते त्याचं काय सरकारने तुमचे पैसे दिले? आज उद्घाटन होते, सरकारने 25 कोटी दिलेले आहेत 250 कोटीपैकी। तर या उद्घाटनामध्ये विषय असा आहे एक्झॅक्टली त्यांनी डिमार्केशन अलोकेटेड केलेलं नाही आहे। काल GR निघाला आणि आज कुठलंही टेंडर फ्लॉट न होता डायरेक्टली ओपनिंगसाठी इकडचे जर अधिकारी लागले किंवा कमिशनर वगैरे लागले कुठल्याही काही राजकीय नेत्यांना घेऊन, तर ते योग्य नाही आहे। जागा कोणाची? ती जागा गुरुचरण जागा आहे। त्या जागेवरती रिझर्वेशन ॲक्च्युली न्यायालयाचं होतं सध्या तरी, आणि हे जिथे आपण उभं आहोत ते रिझर्वेशन हॉस्पिटलचं होतं। अचानक से ह्या लोकांनी ही जागा देखील स्पॉट चेंज केली। कारण फक्त इतकं त्यांनी घेतलेलं की हे इथे बाजूला जे स्मशानभूमी आहे त्याला कारण होतं, फक्त ह्या स्मशानभूमीच्या ह्या साईडला ह्यांनी हॉस्पिटल होतं म्हणून नाही सांगितलं, आणि त्या साईडला ते त्याचं ओपनिंग करतात स्मशानभूमीच्या त्या साईडला, असा विषय आहे।